कष्ट करणारा आणि मोलमजुरी करून खाणारे माणसात आम्ही एवढ्या वर्ष 2 वर्ष झालं आम्ही कष्ट करत शेतात राबून परत मोलमजुरी करून आम्ही एवढं कष्ट करून एवढं कमावलं होतं तेवढं आकाचं पोरं आमची 2-4 महिने झाले 6 महिने झालं आजारी होती ते पाहून सुद्धा आम्ही एवढं कष्ट केलं होतं तेवढ्याची सगळी राखरांगोळी झाली आता सरकारला जर दिसत असेल तर करतील आम्हाला मदत नाहीतरी आमच्या इकडं काय कमाई नाही कंपनी नाही काय शेतपत बघायचा शेतात काय पिकल तेवढा आणि मोलमजुरी करून खायची एवढंच आहे आमच्या दुसरं काही नाही मग माझा नवरा कामाला मग हाय तसंही नाही आता दोघं कष्टच करीत होतो कष्टाचंच झाले आता काय ते सरकारला त्याने द्यावं घोषणा दिला तर घेऊ त्याच्यावर काही मार्ग नाही दिला तर आम्ही कष्ट करून खाऊ पुढे जो पण कुठला तरी खाणारच नाही तरी पण मग खाणार आमच्या शेतापतात जेवढं करू तेवढंच 12 महिन्याचं खाणं आमचं जळालं आता 2 महिने नाही झालं का आम्ही यटाळ नाही केलेलं आता असं झालं आता वर्ष जायचं आहे आमचं 12 महिने काहीतरी मार्ग काढू शिवाजी पिल्लाची कुठं कसं काय घडलं हे देवाला पण ती लावली होती कुठं या कोपऱ्यामध्ये तिथं म्हणजे ते देव आहे का तिथे देव घर नव्हतं माझं ते खांबापाशी देव होत हो तिथे देवाची पूजा दररोज रात्री तुम्ही पण ते लावता रात्री नाही सकाळी झाले काल सकाळी रविवारी सकाळी झालेले हा रविवारी सकाळी झालेले 9:30-9:45 दरम्यान कसं घडलं पण आम्ही आंघोळ केली बकरांना पाहायला 2 बकरं ते 4 बकरं ते आपली खाली बांधतात आंघोळ केली त्यांना पाहायला विला आणला मंडळी 7 वाजता कामाला निघून गेली कांद्याने वरान रविवार सुट्टी होती त्यांनी नाश्ता केला आणि बाहेर खेळायला निघून मी रानामध्ये आपलं हिरडे जमा करायला आता मोठ्याले बाजूला आईला म्हणते मी रानात जातो हिरडे जमा करायला ते म्हणते बाळा मग आपल्याला थोडीशी पाट्या घेऊन येत नाही कवळीवर म्हणजे चालते पाणी पुरते तुम्ही बकरं मी रानात निघून गेलं ती बकरं सोडायला बघा होते आतमध्ये बाहेर काढायला गेली तर इकडे तुला भावाचा पोऱ्या बारका आहे लहान तो खाली सांगायला त्याने बघितलं म्हणजे असं तोर निघत होता तो खाली सांगायला गेला आईला तिकडनं आली भाऊजी आई तर आग लागली होती पुढे दरवाजामध्ये ते आरडावारडा केला जमा झाली माणसं शेताकडे गेली होती ती आपली आली पळत नंतर मग पुढं पोहचारी असल्यामुळं गडपा पेट घेतल्यामुळे जास्त हे तुमचं घर आहे का शेड आहे नाही घर आहे मी तर राहतो होतो ऑलरेडी माझा सगळा संसार झाला नाही इथं टोटली आता घालायला कपडा नाही अंगावरती कपडा भावाचे घालतो भावाचे कपडे घालताय हो एका जोडीवर म्हणजे आम्हाला एकटाच कपडा राहिला नाही का काय अंगावरच्या कपड्यांवरच राहिले फक्त एवढं सगळं जळालं अंगावरच्या कपड्यांवरच राहिले म्हणजे सगळं जळालं काहीच राहिलं नाही एवढे 40-50 गोणी पण जळून गेल्यात भाताचे मग आता ह्या पैसा अडका सगळा गेलाय किती रुपये जळाले 50,000 रुपये आम्ही घरासाठी जमा केलतो नाही पोर सारखी आजारी असते किती 50,000 रुपये जमवलं किती वर्ष लागले माझ्या बाजवाडा हिरडा घातला होता बाळी हिरड्याला बाजार नाही तो तास ठेवला होता बाजार वाढेल नंतर आपल्याला आता 130 रुपये काहीतरी बाजार 110-130 रुपये तसे कांदे मंडळी मी आपल्या बाजवाडा हिरडा जमा करायचो त्याचे 8-9 हजार रुपये आलते तिचे कामाचे पैसे असे तिथे लोकांचा खर्च वगैरे कुठे जायचं कामाला रोज लांब जायचो निगुजला आळकुटे किती वाजता निघायचे सकाळी इथून सकाळी 7 वाजता गाडीत बसायचं संध्याकाळी 7:30-8 वाजता घरात यायचं एवढं लांब जायचं एवढं लांब जात होते ते पैसे घरासाठी जमवले का तुम्ही जमवले होते आम्ही भिंत घालायची होती आम्हाला सगळीकडे मुलगी आजारी होती त्याच्यासाठी पण खर्च करीत होतो सगळं मग हे जे शेड मारलंय म्हणजे परिस्थिती नसल्यामुळे तुम्ही इथे राहत होते राहायला जागा नव्हती आम्ही शेड मारला आणि यापूर्वी कुठं राहायची गावाच्या खोली माहिती होतो पण म्हणलं आपलं ऐकलं असलेलं व्यवस्थित बांधलं ते जुनं पडून गेलं कुठं जुनं घर होतं हे दिसतंय ते कौलं वगैरे हे झालं बघा ही जी कौलं पडलेली आहे हे तुमचं जुनं घर आहे आता तुम्हाला ते दुरुस्त करायला बी पैसे नाही म्हणून तुम्ही इथं राहताय याच्या अगोदर भावाच्या इथं राहत होतो खाली भावानी बांधलेली त्यांनी तिकडे आपलं राहत होतो त्यांच्याकडे होती जागा तिथे मग आपला हे सगळे पैसे कष्टानेच कमवलेले सगळे कष्ट करूनच आपले
शेतमजुरी आपण काही या नाही कुठं कामाला नाही काही नाही कुठं बाळहिरडा बाळहिरडा घ्यायचे लोकांचे नंबर घ्यायचे आपण त्याला 4 रुपयाने ठरवायचं ते 8 रुपये आले तर आपले 4 रुपये इकडे आपल्याला खर्चायला व्हायचे असं करून सगळं आता तुम्ही किती 50 का 70 किती 70 गुणी भात होत हो भात होते 2 तोळा दागिने 50,000 रुपये आणि कुटुंब असं हिरड्याचे 2 पोते होते गव्हाचं 1 पोतं बाजरीचं 1 पोतं हे सगळं तुम्हाला दिसतंय इथं हे करून ठेवलेलं आहे सगळं गोणी बिनीच हे फाटलेल्या सगळं काही म्हणजे असं हे राहिलं नाही आता भांड कुंड सुद्धा आम्हाला करून खायला हे नाही संपूर्ण नाव काय तुमचं शिवाजी पिलाजी कोटा मुलं किती आहेत मला 2 मुलं आहेत. एक मुलगा एक मुलगी मुलगा 6वीला आहे मुलगी 4थीला मराठी शाळेत जातात आपल्या गावातच इथं मग त्यांचे दप्तर वगैरे ते जाऊ टोटल कागदपत्र झालेत माझे टोटली म्हणजे कागदपत्र सुद्धा आहे नाही बाहेर फेकले ते तिथं. त्यांचे वही पुस्तक कागदपत्र इथं होते पुढे लाट ठेवलेली ते सगळे जळून गेले हे मुलांची सगळं 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 दप्तर मी पोरांना काहीच राहिलं ना काल अक्षरशः मॅडम त्यांनी त्यांना पुन्हा कपडे दिलेत आणि दप्तर वगैरे सगळं काय मॅडम कालला ते माझी मंडळी घेऊन गेली ती मी जुन्नरला ते पंचनामाचं द्यायला गेलो होतो इकडे बोललो होता त्यांना तर मग ते मॅडमनी घेऊन गेली ती पंचायत समिती आपलं आमच्या ग्रामपंचायतीने पण गेली तिथे काल ग्रामसभा होती माझं घरकुल मंजूर होऊन आलेले दिल्याच होतं म्हणजे अर्ज ते मंजूर होऊन आलेले तर म्हणलं मग आपल्या व्यवस्थित आता पूर्ण मजबूतीनेच बांधणार आहे हा त्यासाठी तुम्ही थोडे पैसे जमा पैसे केले, जमवले ते होते पण कारण जळाले. काहीच राहिलं नाही काहीच पैसे. राहिले नाही काहीच राहिले नाही मला मदत पण दिलेली आहे आमच्या ग्रामपंचायत पण देणार आहेत म्हणजे असं देणार आहेत ती पण मदत करणार आहेत करणारे सगळे आमचे सदस्य वगैरे ते जमा करून असे मला 4-5 हजार रुपये असे 2,000 2,000 पण 500 असे सगळे मदत करतात देतात आणि देणार आली किती रुपयाचं नुकसान झाले तुमचं आता तेवढं असेल काय आपल्याला सांगता येणार नाही. आता 70 पोत्याचं किती झालं असं या तांदळाचे तर पैसे पोत्याचे आपले म्हणजे तरी 35 रुपये किलो भात आहे हम्म. मग आपलं किती झालं 35 क्विंटल झालं भात ठीक आहे. आणि तुमचं दागिने 2 तोळे 2 जळाले तोळ्याचे दागिने तर ते सापडलंच नाही पूर्ण नाही, खराब झाले डब्यामध्ये ठेवले होते आपण स्टीलच्या हा. त्या डबे पूर्ण वितळून गेले होते अल्युमिनियम पूर्ण अल्युमिनियमचे डबेच नाही पूर्ण वितळून गेले होते डायरेक्ट बर मग आता काय सगळं नकली घातलंय तुम्ही आता तर काय आता काय घालायचं का हा हाय आपल्या जे आहे नाही ते आहे काय करणार त्याला पहिलं हळूहळू जीव वाचला माहिती पोरा 2 लेकरं वाचली याला मला हे मुलं कुठे होती तेव्हा मुलं बाहेर खेळायला गेली होती नशीब मुलं तरी नशीब बाहेर. मुलं तेवढं माझी मुलं वाचली ते झालं त्याच्याशी काय करल कसं पण उभं माझं आता काय पद्धतीनुसार मी कसं तरी हळूहळू करेल पहिलं हळूहळू पण माझी पोरं लेकरं बायका पोरं वाचली आई वाचली सगळं कुटुंब वाचलं पंचनामा केला का तो पंचनामा करून तो काढला याच्यामध्ये नेऊन दिला काढला पंचनामा करून ते नेऊन दिलेलं आहे काय अपेक्षा आहे तुमची अपेक्षा काय सरकार आता त्याच्यावरती आपल्याला काहीतरी त्यांनी करावं बा आमच्या परिस्थिती बघून त्यांनी तसं अनुदान द्यावा ही अपेक्षा आहे आमची दुसऱ्याचे कपडे घातलेत काही अंगात हो दुसरी ती ज्या ज्या दिवशी कामाला घालून गेले तीच कपडे आहेत. 2 दिवस तीच तसे लोक आणून देतात कपडे जुनी पुराणी आपली आता परिस्थितीनुसार त्यांच्याकडे पण आहे ते आपल्याला हे करतात सगळे मदत करतात वीज व्हायचा प्रयत्न कुणी केला पुन्हा वीज व्हायला बाकी जमा झाले ना तोपर्यंत मी आल्याच्या नंतर तर पूर्ण जळूनच खाक झालेलं होतं मोटरी चालू केलं त्या इकडनं इकडनं खाली आहे पंगाजी पण कुठं तेव्हापर्यंत उशीर झाला होता. तोपर्यंत उशीर झाला पूर्ण आग लागली होती ना मग त्यांनी मी दोन्ही इकडनं खाली एक मोटर चालू केली चुलत भावाची आणि इकडनं एक मोटर चालू केली मग तरी तो एक पोरगा लालू घालची म्हणून तुमचा काय नंबर आहे का फोन पे नंबर वगैरे काय आहे का वापरता का तुम्ही फोन आहे पण माझा फोन पे नाही फोन पे नाही फोन नाही माहितच नाही कसं फोन आहे पे phone? नाहीच आहे चालू फोन पे चालू नाही साधा फोन आहे का नाही विवोचा आहे पण साधा आपण घेतला होता सेकंड मध्ये 2-2.5 हजार रुपये तर आता मोबाईल असल्याशिवाय तर कुठला यायचं नाही हे काय मला पत्ता सांगा नाव सांगा संपूर्ण आणि पत्ता सांगा शिवाजी पिलाजी कुटाण राहणार कुटाणवाडी आंबोली पोस्ट आंबोलीचे तालुका जुन्नर जिल्हा पुणे आता मुलं कुठे आहेत जुन्नर शाळेत गेलीत आता